दररोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाक म्हटला की आधी भाजीची चिंता येते की आज भाजी कसली करावी. रोज रोज तोच भाजीपाला त्याच भाज्या खाऊन जर तुम्ही कंटाळला असणार ना, तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी. अगदी तोंडाला चव आणणारी ही रेसिपी आहे आणि फक्त 5 मिनिटात बनणारी आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे की रेसिपी जर आवडली ना, तर प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे. तर चला मग रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहेत हिरव्या मिरच्या. जर तुम्ही जास्त तिखट खात असणार तर लोंगी हिरवी मिरची घेतली तरी सुद्धा चालेल आणि अगदी कमी मीडियम तिखट खात असणार तरी ह्या अशा पोपटी रंगाच्या हिरव्या मिरच्या घेतल्या ना तरी सुद्धा चालतील. तर इथे मी मीडियम तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. धुतल्यानंतर त्यांचे देठं सुद्धा काढून घेतले आहे. देठ राहू दिली तरी सुद्धा चालतील, परंतु इथे मी काढून घेतले आहे. देठ काढल्यानंतर ही अशी ओबडधोबड मी मिरचींचे तुकडे करून घेते आहे. विळीने किंवा चाकूने किंवा मग कैचीने कापून घेतले तरी सुद्धा चालतील. ह्या पद्धतीने सगळ्या मिरच्या मी इथे ओबडधोबड तुकडे करून घेते आहे. पूर्ण मिरचींचे व्यवस्थित तुकडे झाले की त्यानंतर आपण एक गॅसवर कढई ठेवूया आणि ह्या कढईमध्ये आपण ह्या मिरच्या टाकून देऊया. मिरच्या टाकल्यानंतर एक मोठा लाल टोमॅटो घ्यायचा आहे. कच्चा टोमॅटो अजिबात घेऊ नका, अगदी पिकलेला लाल बुंद टोमॅटो घ्यायचा आहे. टोमॅटो हा असा 2 भागाने कापून घ्यायचा आहे. आता यामध्येच टाकूया लसूण. लसूण टाकताना थोडासा जास्तीचाच घ्या, कारण लसणाची या मिरचीमध्ये अतिशय छान चव येते. यामध्ये तुम्ही लसणाची हिरवी पात घेतली तरी सुद्धा चालेल, तर इथे मी लसूणच घेतलेला आहे. आता हा जो लसूण, टोमॅटो आणि मिरची आहे ना, हा आपल्याला भाजायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे की 1.5 चम्मचभर आपण इथे तेल घ्यायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे मिरच्या, टोमॅटो आणि लसूण छान भाजायला हवा यासाठी मी 1.5 चम्मचभर तेल घेतलेलं आहे. गॅस आता ऑन करूया आणि यामध्येच टाकूया 1 चम्मचभर मीठ. मीठ टाकल्यामुळे टोमॅटो पटकन शिजतो आणि मिरच्या आणि लसूणसुद्धा पटकन शिजतो. आता यावरून झाकण ठेवूया आणि 5 मिनिटासाठी गॅसच्या अगदी मंद आचेवर मिरची, लसूण आणि टोमॅटो छान भाजून घेऊया. तर 5 मिनिटानंतर मिरची, टोमॅटो आणि लसूण व्यवस्थित परतून गेले आहे, छान भाजलेले आहेत. आता झाकण उघडूया आणि सगळं साहित्य जे आहे ते व्यवस्थित पलटून घेऊया, म्हणजे दोघं साईडने व्यवस्थित छान टोमॅटो, मिरची आणि लसूण छान भाजला जाईल. आता गॅस बंद करायचा आहे, वरून झाकण ठेवायचं आहे आणि परत 3 ते 4 मिनिटासाठी गरम कढईमध्येच हे सगळं साहित्य वाफवून घ्यायचं आहे. कधीतरी काय होतं की भाजीला काय करावं अजिबात सुचत नाही आणि तोंडाला चवसुद्धा राहत नाही. तर अशावेळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. फक्त मोठ्यांनाच नाही तर लहानांना सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल. फक्त तिखटपणा तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करून घ्या. तर इथे 3 ते 4 मिनिटासाठी मिरच्या छान वाफताय तोपर्यंत आपण एक लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर भाजलेले शेंगदाणे घेऊया आणि अगदी ओबडधोबड दळायचे आहेत. अगदी बारीक कूट न करता ह्या पद्धतीने अगदी ओबडधोबड दळून घ्यायचे आहे किंवा मग खलबत्त्यामध्ये कुटून घेतले तरीसुद्धा चालेल. आता तोपर्यंत इकडे मिरच्यासुद्धा छान वाफवल्या गेल्या आहेत आणि बऱ्याचशा कोमटसुद्धा झाल्या आहेत. आता ह्या ज्या मिरच्या, टोमॅटो आणि जो लसूण आहे ना, तो आपण ह्या अशा छोट्या पेल्याने किंवा मग एखादी लहान वाटी असेल किंवा मग मुसळी असेल त्याने हा आपण रगडून घ्यायचा आहे. रगडल्याने ठेचा अतिशय चवदार बनतो. तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तरीसुद्धा चालेल, परंतु ह्या पद्धतीने जर ठेचा रगडून घेतला ना, तर त्याची चव दुप्पट वाढते. अगदी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला तरीसुद्धा चालेल. तर इथे मी ह्या पद्धतीने पेल्यानेच मिरची, टोमॅटो आणि लसूण रगडून घेते आहे त्याच कढईमध्ये, म्हणजे भांडंसुद्धा दुसरं भरलं जात नाही. हा ठेचा बनवताना थोडा एक्स्ट्राचा बनवून ठेवला ना तरीसुद्धा चालेल, कारण हा ठेचा 8 ते 10 दिवस अजिबात खराब होत नाही. तर इथे ठेचा आपण छान रगडून घेतलेला आहे. पूर्ण ह्या पद्धतीने रगडून घेतला ना की छान ठेचा तयार होतो. अगदी ओबडधोबड रगडायचा आहे, खूप अगदी पेस्ट बनवायची नाही. ह्या पद्धतीने मिरचीच्या ज्या साली आहेत त्या दिसायला हव्या, टोमॅटोचे सुद्धा साली दिसायला हव्यात. तर इथे आपला हा ठेचा तयार झाला आहे. ठेचा अजून चवदार बनवण्यासाठी आणि अजून 10 ते 15 दिवस याची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी अजून एक इथे स्टेप फॉलो करायची आहे. तर चला मग ती स्टेप कोणती आहे ती बघूया. तर इथे ही जी कढई आहे ती मी गॅसवर ठेवणार आहे. गॅस ऑन करूया आणि यामध्येच टाकूया अगदी ओबडधोबड दळलेला शेंगदाण्याचा कूट. यामध्येच टाकूया मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, ज्यामुळे या ठेच्याला अजून छान चव येईल. यामध्येच टाकूया अर्धा चम्मचभर जिरे. जिऱ्यामुळे पचनशक्ती सुधारते आणि ठेचा पटकन पचतो. तर हे सगळं साहित्य आपण गॅसच्या मीडियम टू मंद आचेवर छान पूर्ण परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत ह्या ठेच्यामधील जे मॉइश्चर आहे, ओलावा आहे, तो पूर्ण जात नाही तोपर्यंत हा ठेचा आपण परतून घ्यायचा आहे. जेणेकरून पाणी जर राहिलं तर ठेचा लवकर खराब होतो आणि मस्त असा कोरडा व्यवस्थित परतून घेतला तर ठेचा जास्त दिवस टिकतो आणि ठेच्याला चवसुद्धा छान येते. तर इथे मी
5 ते 6 मिनिटापर्यंत गॅसच्या मंद ते मिडियम आचेवर पूर्ण ठेचा हा परतून घेतलेला आहे. ठेचा परतल्यामुळे ठेच्याला रंगसुद्धा छान आला आहे. ठेचा गार झाला की एका हवाबंद डब्यामध्ये किंवा मग वाटीमध्ये काढून ठेवूया. तर हा ठेचा तुम्ही चपाती, भाकरीबरोबर खाऊ शकता, इव्हन पराठ्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. धन्यवाद.